आंबे की काही कधी झालं असतं. आंबे काही प्रकारचे, काही हिरवे, काही पिवळे, पण काही लाल असतात. नमस्कार, मी प्रियंका ठाकरे. शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत नागपूर शहरातील ज्येष्ठ अभिनेत्री शैल जेमिनी. शैल जेमिनी या केवळ अभिनय विश्वातच नव्हे तर सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. 72व्या वर्षांच्या असूनही त्यांनी आजही आपलं जीवन नाट्य आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, कर्मयोगिनी कस्तुरबा गांधी, रमाबाई आंबेडकर यांसारख्या ऐतिहासिक आणि समाजसुधारक व्यक्तिमत्वांची भूमिका त्यांनी रंगविलेली आहे. त्यांचं कार्य केवळ रंगमंचापुरतं मर्यादित नाही, तर शिक्षण, संस्कृती आणि समाजहिताच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. दूरदर्शनवरील शांती, घर एक मंदिर, चाचा चौधरी यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. तर नागपूर दूरदर्शन येथील प्रथम सूत्रसंचालन शुभारंभ शैल जेमिनी यांनी केलेला आहे. चला तर मग त्यांच्या जीवन प्रवासाचा, त्यांच्या अभिनय प्रवासाचा आपण प्रवास त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅम, आपल्या बालपणाविषयी आणि अभिनय क्षेत्राकडे आपण कसं वळलात या प्रवासाविषयी सांगा. सर्वप्रथम नाट्यरसिकांना, रसिक श्रोत्यांना, शंखनादच्या तमाम रसिकांना, दात्यांना मी नमस्कार करते, अभिवादन करते. बालपणापासून म्हणाल तर शाळेमध्ये वयाच्या 10व्या वर्षी आमची बायको अभ्यास करते, तुमची बायको करते का, ही नाट्यछटा प्रभाकर चाफेकर सरांनी मला दिली. अच्छा. आणि उंचपुरी असल्यामुळे मुलाचाच रोल वाटायला आला. आयुष्यात पहिल्यांदा भूमिका केली वयाच्या 10व्या वर्षी, ती सुद्धा एका माणसाची, लग्न झालेल्या, आणि ती इतकी गाजली. आणि त्यानंतर शालेय स्पर्धेचं नाटक झालं होतं, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. त्यात पुन्हा लॉर्ड डलहौसीचीच भूमिका माझ्या वाट्याला आली आणि त्यातही अभिनयासाठी मी पुरस्कृत होते. त्याच्यामुळे अभिनयासाठी सगळ्यात पहिले माझ्या आईचं, माझ्या बाबूजींचं आणि त्यानंतर माझ्या ओठांवर, माझ्या मनात जर नाव कोणाचं कोरलं असेल तर लोकांच्या शाळेतल्या आमच्या चाफेकर सरांचं. अच्छा, वा, फारच सुंदर आपला अभिनयामध्ये प्रवास झालेला आहे. मला सांगा की हे सर्व करत असताना कोणत्या अडचणी आल्यात आणि त्या कशा आपण पार केल्यात? अडचणी तर खूप आल्या, कारण मी अशा मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्थेतली. माझे वडील रेल्वेमध्ये तारमास्तर, माझी आई निरक्षर बाई, आमचं घर नाईक रोडला, आमच्या घरासमोर मस्जिद. त्याच्यामुळे अजाण ऐकूनच मी उठलेली आहे. माझ्या आईनी मला अलार्म लावून उठवलं नाही. अच्छा. आणि रेल्वेमध्ये तारमास्तर असलेल्या माझ्या वडिलांनी माझ्या निरक्षर आईला शिकवलं. ती शांता पाटील सही करायची. अच्छा. पण वाचन इतकं जबरदस्त की महालमध्ये नर्सिंग टॉकीज जवळ 1954चा माझा जन्म आहे. अच्छा. तुम्ही 72 वर्षाची मला केलंच आहे, पण रसिक हो, मी 72 वर्षाची नाही, फक्त 27 वर्षाची आहे. अगदी बरोबर बोलत आपण. माझ्या तेव्हा खाली पोस्ट ऑफिस आणि वरती लायब्ररी होती. माझ्या आईनं त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं वाचले होते आणि संदर्भासहित ती बोलायची. श्रीमान योगी, स्वामी, हे सगळं तिने माझ्याकडनं वाचून घेतलं. मग समजा महाराजांचा संवाद आला आणि मी वाचायची. महाराज म्हणाले, मासाहेब आम्ही खेळायला जायचं का? माझी आई म्हणायची, नाही शीला. माझं माहेरचं नाव शीला शांता गोपाळराव पाटील आहे, भांडारकर. आई म्हणायची, शीला असं नाही म्हणणार महाराज, त्या जिजाऊ मासाहेब आहेत, महाराणी आहेत. मग मी म्हणायची, आई सांग ना कसं विचारतील. आई म्हणायची, तू विचार कर. आणि मग मी म्हणायची, छत्रपती शिवरायांचा
वाक्य मी बोलायचे म्हणजे वाचायचे. ओके. मासाहेब, आम्ही आता आमच्या सवंगड्यांसह खेळायला जायचं का? आणि मग मासाहेब म्हणायच्या, हो शिवराय, आपण जाऊ शकता. आणि मग माझी आई टाळ्या वाजवायची. वा. अभिनय मला माझ्या आईने शिकवला. अच्छा. स्वरांचं आरोह अवरोह तिने मला दिला. ओके. आणि ती इतकी इतकी वेडी होती चित्रपटांची, नाटकांची, की तुम्हाला काय सांगू. अच्छा. खरं तर आपला पहिला गुरु आपली आईच असते. आणि ते सुद्धा आपल्या बाबतीत झालेलं आहे की आपलं पहिलं गुरु म्हणजे अभिनयाची सुरुवात जी झालेली आहे ती आईकडनं झालेली आहे. माझा पुढील प्रश्न, मला सांगा की आपण राजमाता जिजाऊ, जसं आत्ताच आपण अभिनय करून दाखवलं, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या व्यक्तिरेखा रंगवताना आपल्याला कोणतं अनुभव आलं? व्यक्तिरेखा रंगवताना अनुभव आला तो मी सांगणारच आहे, पण त्याही पूर्वी मी कशी वळले हे सांगणं मला आवश्यक आहे. जी. मी नाटकात काम करत होते, मग कॉलेजमध्ये गेले, वेगवेगळे गुरु मिळाले, तो संदर्भ मी देते. पण आमचा संघर्ष सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी 6 डिसेंबरला उषा मिश्रा मॅडमनी मला बाबासाहेबांवर बोलायला आमंत्रित केलं. अच्छा. 1 डिसेंबरला संघर्ष मला म्हणाला, आई माझ्या शाळेत तुझं भाषण आहे, तुझी तयारी झाली का? मी म्हटलं हो झाली. 4 डिसेंबरला त्यांनी मला पुन्हा रिमाइंडर केलं. मी म्हटलं हो. पण 5 डिसेंबरला संध्याकाळी 8 वाजता जेव्हा मी पोळ्या लाटत होते तेव्हा तो म्हणाला, आई. म्हटलं काय संघर्ष, आज तू पोळ्या नको लाटू. म्हटलं का रे? आज पोळ्या बापू लाटतील. म्हटलं का, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे सांग मला. तो म्हणला चल आपण बसू. मला पण प्रश्न पडला की आता काय सांगतोय मग. म्हटलं बस, काय उद्या तुझं भाषण आहे? म्हटलं हो. तुझी तयारी झाली आहे? म्हटलं हो. म्हटलं संघर्ष तुम्हाला असं का विचारतोय? मी महाराष्ट्रभर जाते, याच्यापूर्वी तुम्हाला कधीच प्रश्न नाही केला आणि आता का करतोय? आई खरं सांगू? म्हटलं खरंच बोलायचं. तेव्हा तो 8व्या वर्गात असेल. अच्छा. आई म्हणे तुम्ही मोठे लोक येता भाषण देता, ते सगळं आमच्या डोक्यावरून जात. अच्छा. आणि बोर बोर म्हणून मी पहिले ओरडतो. आता उद्या तू येणार, बाबासाहेबांवर बोलणार, मी बोर नाही म्हणणार कारण तू माझी आई आहे. आणि मग बाकीचे पोरं मला म्हणतील संघर्ष यू आर पार्शल, म्हणून तुला म्हणतो की तयारी कर, उद्या खूप छान बोल. अच्छा. दुसऱ्या दिवशी मी बोलायला उभे राहिले. विचारलं किती वेळ बोलायचं? उषा मिश्रा मॅडम म्हणाल्या 20 मिनिटं. मी बरोबर 20 मिनिटं बोलले, टाळ्या घेतल्या, सगळं. आणि म्हटलं आता मी थांबते. मुलं म्हणाली पुन्हा बोला, अजून बोला. मग मी 10 मिनिटं अजून बोलले. आणि वर्गात जाताना लाईन तोडून संघर्ष धावत माझ्याजवळ आला आणि म्हणाला आई काँग्रेट्स. अच्छा. आणि मग मी घरी गेल्यावर माझे जीवनसाथी जैमिनी कडू, जे प्रख्यात पत्रकार, साहित्यिक, कवी आहेत, त्यांना मी म्हटलं की बापू असं का होतं? लहान मुलांची मानसिकता आपण समजून का घेत नाही? त्यांना महापुरुष आपण सांगण्यापेक्षा महापुरुषांच्याच वेशामध्ये घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला तर आम्ही त्यांना बापू म्हणायचो. तर बापू म्हणले खूप छान आहे. म्हटलं मग मला सगळ्यात पहिले सावित्रीबाईंवर लिहून द्या. मग त्यांनी ज्योती झालीशवाला लिहून दिलं. अच्छा. आणि मग म्हणजे मला एकपात्रीकडे वळवण्यामध्ये संघर्षाचा, आमच्या एकुलत्या एक छोकराचा, सिंहाचा वाटा आहे आणि माझ्या जीवनसाथींचा. अच्छा. या स्किट पैकी सगळे स्किट त्यांचे. रमाई हे स्किट प्रभाकर दुपारे सरांचे आणि कर्मयोगिनी बा माझे. ओके. दिग्दर्शन माझंच आहे सगळ्या स्किटला. ओके. खरं तर आपल्या मुलाकडनं मिळालेली दात ही फार आपल्यासाठी गोड असते. त्या पिढीची ती मागणी होती. अच्छा. ती युवा पण नाही ना, बाल 8व्या वर्गातले मुलं म्हणजे कोणत्या वयाचे, पण त्या बालमनावर अशा प्रकारे थोर विभूतींचं कार्य सांगणं, बिंबवणं आणि त्यांना पुन्हा या कार्याप्रती परावृत्त करणं हे मोठं काम. कारण काय आहे, अभिनय सोपा नाही, नृत्य सोपं आहे. जी. नक्कल
तुम्हाला घरोघरी माधुरी दीक्षित दिसतील किंवा अजून जी कोणी नृत्यांगना असेल ती दिसेल, पण वैजंती माला दिसणार नाही. अगदी बरोबर. आपली गाईडची हिरोईन कोण? पिया तो से नैना लागे रे, वहिदा रेहमान दिसणार नाही, माधुरी दीक्षित दिसणार नाही. जी. पण अभिनयासाठी तुम्हाला जी भूमिका करायची आहे त्या भूमिकेमध्ये शिरावं लागतं. जी. अभिनय म्हणजे पर काया प्रवेश अशी मी व्याख्या करते. ओके. आणि तो परकाया प्रवेश करूनही एखादी व्यक्ती, मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे, तर एखादी व्यक्ती एखादं मन लावून जे काही पाहायचंय ते फक्त अर्धा तास पाहू शकते. म्हणून माझे सगळे एकपात्री मी अर्ध्या तासाचे केलेले. अच्छा. त्याच्यावर नाही. वा. आणि फारच सुंदर आमच्या दर्शकांना आपण अभिनयाची व्याख्या देखील सांगितलीत आपण. मला सांगा की आपली दूरदर्शनवरील अनेक मालिका ज्या आहेत ते अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत, तर त्यातील शांती ही जी मालिका होती, तर यातील भूमिका आणि आपल्याला कसं वाटलं ते रोल करत असतानाच? प्रियंका, तुमने तो मेरे दिल की जिगर की बात छेडली. लहानपणापासून माझं स्वप्न होतं मुंबईला जायचं. अच्छा. ऍक्टिंग करायची, खूप पैसा कमवायचा आणि समाजसेवा करायची. अच्छा. पण ते स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. मग ज्या ज्या कोणी मुंबईला जायची इच्छा केली, मग तो पुरुष असो वा बाई असो, मी माझे सगळे सोर्सेस लावून त्यांना मदत करायची. अच्छा. तर केडीके कॉलेजचा एक सिव्हिल इंजिनियर विनोद कुमार, बिहारचा पोरगा, आणि माझी एक टेलिफिल्म झाली. त्यात त्यांनी माझ्या नवऱ्याचा रोल केला होता. आता जरी 72 वर्षाची होते, प्रियंका मॅडम, हमने भी एक जमाना ये किया है, गारद किया है. जी. गंमत सांगते. तर मग तो म्हणाला की मॅडम, मी वडिलांच्या इच्छेसाठी सिव्हिल इंजिनियर झालो, पण मला मुंबईला जायचंय, अभिनय करायचंय, दिग्दर्शन करायचंय. आपण म्हटलं सगळी मदत करू. त्याला 15 दिवस आमच्या घरी ठेवलं. संघर्ष अभिनय सांगायचा, मी सांगायची, करून घ्यायची. जेमिनी कडून त्याला मार्गदर्शन केलं. आणि 13 ऑगस्ट 1993 रोजी इन्साफ की आंधी ही घांशीरामजीच्या प्रचार फिल्मचं शूटिंग आपल्या संविधान चौकात झालं. अच्छा. मध्य प्रदेशामध्ये एका बाईवर बलात्कार होतो. ओके. ती पोलीस स्टेशन मध्ये जाते, इन्स्पेक्टरही बलात्कार करतो, ती जीव द्यायला जाते, तर बसपाचे कार्यकर्ते तिला मदत करतात, तिला न्याय मिळवून देतात, अशी ती थीम. आता शूटिंगला सगळी तमाम लोक कांशीरामजी प्रेक्षकांमध्ये. आदल्या रात्री ज्याच्यावर बलात्कार झालाय अशा मानसिकतेची मी, आणि अंगावर कपडे त्या यांचे कॉटन मार्केटमध्ये हारा उचलणाऱ्या बाया असतात ना, ते असं चांदीचे, हे असं ते सगळं, त्याचा एक घालायची सवय नसल्याने तो एक वेगळा त्रास. कांशीरामजी आल्यावर शूटिंग सुरू. इन्स्पेक्टर असतो, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जातो, मी आणि माझा नवरा. विनोद कुमारनीच रोल केला, आणि इन्स्पेक्टर होता आपला रमेश लखमापूर आहे. अच्छा. तर क्या हुआ क्या हुआ, तर ती काय सांगणार की आदल्या रात्री माझ्यावर बलात्कार झाला म्हणून. तर तिच्याकडे पाहतो आणि इन्स्पेक्टर तिच्या नवऱ्याला बाहेर जायला सांगतो, आणि पोलीस स्टेशन मध्ये तिच्यावर इन्स्पेक्टर बलात्कार करतो. मग ती आपली खूप ढसा 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 रडते. नवरा म्हणतो काय झालं. ती बाजूला जाऊन सांगते, इसने भी मुझे भोगा है, अब मैं नहीं जिंदा रहूंगी, मुझे मेरी जान नहीं चाहिए. नवरा म्हणतो, तुझ्यावर बलात्कार झाला यात तुझा काय दोष आहे. ती म्हणते, दोष किसका है मुझे नहीं मालूम, लेकिन मैं औरत हूं और मुझे क्यों ऐसा समझते हैं, क्या मैं इंसान नहीं हूं. आणि प्रियंका, या माझ्या वाक्यांनी आणि नुसत्या हुंक्यांनी सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि कांशीरामजी रडले होते अक्षरशः. अरे बापरे. आणि खरंच मॅम, आपलं अभिनय एवढं सुंदर, आणि मला हे देखील म्हणजे ते जाणवलं आतमधून, म्हणजे असं. आणि मग जेव्हा विनोद कुमार मुंबईला गेले तेव्हा त्यांना सगळी मदत केली. त्यांनी पण खूप संघर्ष केला आणि शांतीमध्ये त्यांना एंट्री मिळाली. अच्छा. आणि मग त्यांनी मला शांतीमध्ये काम दिलं.
2 एपिसोड माझे मंदिरा बेबी सोबत आणि 9 एपिसोड मंदिरा बेबी शिवाय. अच्छा. आणि इतकी दुष्ट खाष्ट त्याची मामी केली कामेश महादेवनची मी. आणि त्या ताईंना कार्यकर्ताईंना पण मी खूप छळलं ग प्रियंका. मी त्यांना नेहमी शूटिंग आटोपलं की नमस्कार करायची, कारण सुलभा देशपांडेंच्या त्या मोठ्या बहिणी आहेत, असं नातं आहे ते. त्या म्हणायच्या नाही शैल तू खूप चांगलं करते. म्हणजे इतकं चांगलं की एकदा त्या मला म्हणतात मी तांदूळ निवडते, भाभी मेरा कामेश अभी तक नहीं आया, कहा गया होगा. मी कच तांदळाचा दाणा खाल्ला, कहा गया होगा. ते डायरेक्टरला इतकं आवडलं, त्यांनी ते माझं तांदूळाचा दाणा, आता दात नाहीये म्हणा, डेंचर आहे पण मी लावलं नाही आज मुद्दाम, तर कच खाणं टीव्हीवर दाखवलं आणि ते प्रेक्षकांना इतकं जास्त आवडलं. आणि असे मी छळण्याचे विविध प्रकार करत गेली आणि त्या दिग्दर्शकांनी मला ती मुभा दिली, कारण मी स्टेज आर्टिस्ट होते. बघ, माफ करा मला, सगळ्यात महत्वाचं नाटक असतं अभिनय, आकाशवाणी आवाजातून, मग रंगमंच, टीव्ही आणि कॅमेरा फार सोपी आहे. हलाल सिनेमामध्ये मला 2 रोल होते, एक 30 वर्षाची आणि एक 50 वर्षाची, थोडेसे केस पांढरे. मग मी विचारायची आज कुठला सीन आहे, 50 वर्षाचा की 30 वर्षाचा, ते म्हणायचे 50 वर्षाचा. मग इकडे थोडेसे पांढरे केस केले की इकडनंच डायलॉग म्हणायचे, इकडचे काय. अच्छा. वा, म्हणजे हे गमतीदार किस्से होते आपल्या याच्यामध्ये खूप. अच्छा. खर तर मॅम अभिनय हा आतून असायला म्हणजे पाहिजे असतं की प्रेक्षकांची जी मनं आहेत ती मनाला स्पर्शून जाईल. आणि खरं तर आपला अभिनय देखील तितकंच म्हणजे महत्वाचं आणि तितकंच मनाला स्पर्शेल असं आहे. मला सांगा की आतापर्यंत आपल्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत, अनेक पुरस्कार आपण प्राप्त केलेले आहेत, तर असा कोणता सन्मान आहे जो तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि आत्ताही तो तुमच्या मनामध्ये आहे? सर्वप्रथम मी माझ्या गुरुवर्यांचा उल्लेख करू इच्छिते. शाळेमध्ये चाफेकर सर, कॉलेजमध्ये अरुण वाजपेयी सर, पांढरे पांढरे मॅडम, निसाळ मॅडम, पेंडके मॅडम, खूप नाटकं केली. आणि नशिबाने पुरुष रोलच मला करावा लागला. दरवेळेला उंचपुरी असल्यामुळे. म्हणजे टी.जी. देशमुख, गिरीश भाऊ गांधी, रतनजी चांडक, शालिनी कोठारे मॅडम, माझ्या या सगळ्यांचं डायरेक्शन मला मिळालं. आणि नंतर जेव्हा मी तुळशीबाग केंद्राच्या उषा बक्षी मॅडमला विसरू शकत नाही. 8व्या वर्षापासून मी कामगार कल्याण मंडळांच्या स्पर्धांमधनं अभिनय, निबंध, गायन, समरगीत, वादविवाद, परिसंवाद बक्षीस घेत गेलीये. त्याच्यामुळे माझ्या जडणघडणीमध्ये तुळशीबाग केंद्राच्या कामगार कल्याण मंडळाच्या संचालिका उषा बक्षी मॅडमचं पण तेवढंच योगदान आहे. आणि सांगताना मला आनंद होतो की नंतर मला गुणवंत कामगार पुरस्कारही मिळाला आणि कामगार कल्याण मंडळावर मी 3 वर्ष बोर्ड मेंबर म्हणूनही काम केलं. वा, खूप सुंदर. मॅम, आपण जशी अनेक ऐतिहासिक पात्र जी साकारली, तर ते साकारत असताना कोणत्या अडचणी आल्यात आपल्याला? काय मनात होतं त्यावेळेस, म्हणजे जेव्हा आपण ती ऐतिहासिक पात्र साकारत असताना? प्रियंका, माझं मी बिंजाणी महिला महाविद्यालयाची बेस्ट स्टुडंट, म्हणजे नर्सिंग टॉकीज महाल. अजून आयुष्यात एक छानशी गोष्ट सांगून देते तुला. आपले मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. 75 साली त्यांचा जाहीर सत्कार झाला आमच्याच कॉलेजमध्ये आणि भाषण देण्यासाठी माझी निवड झाली होती. तर आमच्या सगळ्या समस्या मी, आणि मला पहिल्यापासून धीटपणे बोलायची सवय लागली आहे, माझ्या आईने लावली आहे. तर मी त्या समस्या मांडल्या, त्या त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्यांच्या भाषणात शीला पाटील म्हणाल्या, ते बरोबर आहे, शीला पाटील 4 वेळा उल्लेख केला. आणि ते सगळं पेपरमध्ये छापून आलं. आणि ते मला म्हणाले की पास होणार का? मी म्हटलं हो, आपण गांधी क्लासवाले, सेकंड क्लास. तर ते मला म्हणाले की या मंत्रालयामध्ये भेटा. पण दुर्दैवाने त्याच उन्हाळ्यात ते गेले आणि मग मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण. मग कॉलेजनी पुन्हा मला शंकररावजी चव्हाणांकडे पाठवलं. मी त्यांना आमचं महालातलं कॉलेज कसं महत्वाचं आहे, एकमेव कॉलेज कसं आहे, हिंदी सायडर मध्ये
मराठी सायडर मुली येतात. आमच्या कॉलेजला इमारत हवी आहे, ती द्यावी, निधी आपण निधीतनं पैसे द्यावे असं छान त्यांना सांगितलं. आणि पुन्हा माझ्या कॉलेजला मग शंकरराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री निधीतून मदत केली. अच्छा. हे मोठं काम म्हणजे तेव्हा ते पेपरमध्ये इतकं सगळीकडे हे झालं होतं की शीला पाटील एक अशी विद्यार्थिनी आहे की जी असंही काम करते. ओके. त्याच्यामुळे समाजकार्य मला तू म्हणशील तर का, मी राहायची नाईक रोडला, आमच्या मागे पूर्ण मुस्लिम वस्ती. अच्छा. त्यांचा व्यवसाय काहीच नाही, पानं विकायचे विड्याचे किंवा कोंबड्या पाळायच्या आणि अंडे विकायचे. ओके. माझी आई अत्यंत सुगरण, तिने त्यांना शेवया करायला, पापड कुरड्या करायला शिकवलं. आणि तेव्हा ती आमच्या नातलगांकडे यांनी केलेल्या पापड शेवया कुरड्या द्यायची आणि यांना पैसे मिळवून द्यायचे. अच्छा. त्याच्यामुळे हे दुःख मी पाहिलं आणि वाटलं की जे येतं आपल्याला. आणि तुला सांगते, जेव्हा माझं आणि जैमिनींचं लग्न झालं होते, सेकंड इयरला कॅम्पसला मराठी विषयात MA करत होते. ओके. लोकमतमध्ये पत्रकार असू आणि मी मराठीत साहित्यात. अच्छा. दबी कुलकर्णी सरांनी आमचं लग्न झाल्यावर आम्हाला बोलावलं. दबी मला म्हणाले, शीला पाटील, आता तुम्ही शैल जैमिनी झाल्या आहात, तुम्ही आता साहित्य क्षेत्र निवडा, नाहीतर सांस्कृतिक क्षेत्र निवडा, नाहीतर सामाजिक क्षेत्र निवडा. अच्छा. तीनही घोड्यांवर स्वार होऊ नका. ओके. मी म्हटलं, सर आपण माझे गुरुवर या, आपण खूप मोलाचा सल्ला दिला. पण माझा स्वभाव कसा आहे प्रियंका, मी एका ठिकाणी रमू नाही शकत. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं मला पाहिजे. म्हटलं, सर मला माफ करा. नाही, ते मला म्हणाले की तुम्ही छान लिहिता, छान बोलता, अभिनेता अत्यंत सुंदर करता, सामाजिक कार्यही मोठं आहे, कुठले एक क्षेत्र निवडा आणि खूप मोठ्या व्हा. म्हटलं, सर मला माफ करा, मला मास्तर व्हायचं नाही. ओके. मला एक ना धड 12 चिंध्या व्हायचे. आणि प्रियंका, मी चिंध्यावाली आहे. नाही ना, आपलं कर्तृत्व एवढं मोठं झालेलं आहे. मला आवडतं, मला कंटाळा आला की डान्स, म्हणजे तुम्ही हे मी सांगते फक्त, हे प्रेक्षकांना नका सांगू. जैमिनींचा, माझ्या आईचा फोटो आणि जैमिनी गेले ना 17 मार्चला, त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस एकच आहे, असं फार विरळ होतं. तर त्यांचा आणि आईचा फोटो ठेवलाय. त्या दिवशी मी असंच त्यांच्या फोटोसमोर भरतनाट्यम केलं. म्हटलं, नेमका अशी करते का? ते म्हणाले नाही. मग लावणी केली. म्हटलं, उर्वशी असं नसते का? पाण्याचा ग्लास दिला सोमरस म्हणून. म्हटलं, रंभा असा ग्लास देते का? ते म्हणले नाही, मी खाली येतो. म्हटलं, नाही, वर राहा, नो खाली. आणि सुप्रिया दीदी अय्यर ज्या गेल्या, ती माझी अत्यंत आवडती साहित्यिका. वामन तेलंगांनी तरुण भारतातून बंडी उलार झाली या सदरातून अख्ख्या महाराष्ट्राला 2 महान साहित्यिका दिल्या, प्रतिमा इंगोले आणि सुप्रिया अय्यर. तर सुप्रिया अय्यर दीदी मला म्हणे, तुझ्या टायक्यामध्ये हे असं येतच कसं? असं मला भन्नाट काही सुचतं प्रियंका. अच्छा. वा. मॅम, मला सांगा की जसं आपण अभिनय तर करतात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं खूप मोठं नाव आहे, तर त्याच पद्धतीने आपण सामाजिक कार्य देखील केलेली आहात. तर असं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला आवडलं आणि ते आताही करायला आवडतं आपल्याला? कोणतं म्हणून नाही, मी म्हटलं ना, एक नजरचा खूप सारा पसारा आहे, पण मला स्त्री पुरुष समानता हे प्रामुख्याने आवडतं. अंधश्रद्धा निर्मूलन आवडतं. दैव, कर्मविपाक, पाप पुण्य, नीती अनिती, ह्या सगळ्या थोतांडे, हे सगळं बाजूला सोडून मला माणूस महत्वाचा वाटतो, व्यक्ती महत्वाची वाटते, आणि म्हणून मी ते काम करते. आता स्त्रीवादी लेखिका त्या फारच चांगलं लिहितात, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलंय, नर नारी 2 चाक संसार गाड्या सुराईचा, एकाची धाव गळून पडली तर साराच मामला खराब होतो. अगदी बरोबर. आणि मी कौटुंबिक न्यायालयात काम करते. 2005च्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे महिलांना जे काही संरक्षण मिळालं आहे,
अनेक ठिकाणी त्याचा गैरवापर होतो. हे वाक्य किंवा हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करत आहे. शिक्षणाचा दुरुपयोग होत चाललेला आहे. मुलींना नवऱ्याचा पगार जास्त हवा. म्हणजे अनेक ठिकाणी मुली मुलांना प्रश्न करतात, आई आहे, बाबा पण आहे, भाऊ बहीण पण आहे, म्हणून मुलांना नकार मिळतोय. मुलांनी आई वडिलांना नाही सांभाळायलाच पाहिजे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे मुलींच्या आया मुलींच्या संसारामध्ये जास्त दखल द्यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेक यक्ष प्रश्न आपल्या समाजात निर्माण झाले आहेत. ओके. मुलीला जसं तिचे आई वडील तसं मुलाला पण त्याचे आई वडील. आणि आपण जर आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांना सांभाळलं नाही तर आपल्या मुलांसमोर आपण काय भवितव्य उभं करणार. आपण जर आज त्यांना अनाथाश्रमात टाकलं, उद्या आपली रवानगी तिथेच होणार आहे. म्हणजे तेरा ते उगवेल ना. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं मला प्रियंका सांगायचंय, आपल्या देशामध्ये या सगळ्या बदलत्या 21व्या याच्यामुळे माणूस माणसापासून तुटलाय. अगदी बरोबर. तू घरामध्ये बघ, सगळेजण म्हणजे भाजी विकणारा पण. आता मी इथे आल्यानंतर आजी सुद्धा ड्राय क्लिनरवाली, ती आजी सुद्धा मोबाईल मध्ये होती. मी सारखं तिला म्हणते मी वर कशी जाऊ, तिला सांगायला फुरसत नाही. तुम्ही बघा ना, घरामधला संवादच हरवलाय. एकीकडे आपण म्हणतो की सारं जग एक खिडकी आहे, नो खिडकी, सारं जग एकमेकांच्या दूर गेलेलं. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग आज विळख्यात अडकलेलं आहे. नाही, पण याच्यासाठी आपण हे बघ, विज्ञान आपल्यासाठी आहे. आपल्या लालबहादूर शास्त्रीजींनी नारा दिला, जय जवान जय किसान. अटलजींनी त्यांना जय विज्ञान जोडलं. पण आता काय, अगं कधी मी फिरते मुद्दाम अशी, विशेषतः जे हे क्लासेस आहेत ना, ट्युशन क्लासेस, तिथले पोरं पोरी काय बोलतात, काय बघल्यासारखं झालंय. आणि आई वडिलांचं लक्ष कुठे आहे. मुलं मुली लहान वयाचे, त्यांना नाही समजत काय चांगलं काय वाईट हे त्यांना माहित नाहीये. ते टीव्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये अभ्यासच पाहतात की काय वेगळं पाहतात. काय झालंय, या संगणकामुळे सगळ्या याच्यामुळे प्रगती झाली आहे, पण नको त्या वयात नको ते पाहायला मिळाल्यामुळे अधोगती सुद्धा सुरू झाली आहे. तू बघ ना, छोटे छोटे मुलं सिगरेट पितात ग, बियर पिणं त्यांना काहीही वाटत नाही. आणि या सगळ्यामध्ये गणिकांचे आम्हा स्त्री वर्गावर अनंत उपकार आहेत. त्या आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. अत्यंत क्रूर, तू कल्पना नाही करू शकणार. मी त्या वस्तीमध्ये काम केलंय, मी त्या आम्रपाली गंगा जमुनामध्ये. त्यांनी जे त्यांचे उदाहरणं सांगितले, प्रसंग सांगितले, त्या आहेत म्हणून अशा पुरुषांपासून आपण सुरक्षित आहोत. आणि दुसरं मला हे सांगायचंय की कशाला कोणाची गरज पाहिजे. बिल्किस बानोचं प्रकरण घे, निर्भयाचं प्रकरण घे, किंवा आत्ताच 13 मार्चला रिझल्ट दिला त्या सरांनी अलाहाबादच्या, त्यांना पोप्सो खाली त्यांनी हे केलेलं आहे. का मुलं संभोग वस्तू म्हणून मुलींकडे पाहतात आणि शाळांमधूनच मुलींना संरक्षणाचे धडे का दिले जात नाही. बघ ना, मुला मुलींना वाढवताना आई म्हणते, 7च्या आत घरात यायचं, आणि तो 10ला आला तरी चालतो. त्याच्या शिक्षणासाठी LIC आणि हिच्या लग्नासाठी का हिने शिकायचं नाही का, स्वावलंबी व्हायचं नाही का. आज अनेक ठिकाणी मुली माहेर आणि सासर दोन्ही सांभाळत आहेत. त्याच्यामुळे आयांनी, म्हणजे माझा हा इंटरव्ह्यू पाहणाऱ्या समस्त महिला वर्गाला मी हात जोडून विनंती करते की मुलांच्या आणि मुलींच्या जडणघडणीकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मला पुरुषांचेच रोल मिळत होते, मग जेव्हा मी स्त्री रोल करायला लागले तेव्हा देवाशिष रॉय, श्याम बंड, बापू चनाखेकर, सुधाकर बक्षी, बळी कुलते,
असे सगळे माझ्या जीवनात आले. किशोर आयलवार आहे, वैद्य आहे. डबल गेम हिंदी राज्य नाट्य महोत्सवमध्ये आम्ही देवाशिष नाहा, जो मुन्नाबाई MBBS मध्ये अत्यंत खडूस डॉक्टर असतो, तो माझा हिरो. अच्छा. आता डायलॉग होता, तो गुन्हेगार असतो आणि मी पोलीस इन्स्पेक्टर. मला त्याच्याकडनं बदवून घ्यायचं असतं. ते मी नाटक करते प्रेमाचं. आणि मग त्याला म्हणते की क्या पियोगे डिअर, विस्की और रॉक्स. आणि माझा हा डायलॉग म्हटल्याबरोबर स्वतः देवाशिषही हसायला लागला. देवाशिष रॉय गुरुवर्य तेही आणि बंगाली असोसिएशनचे सगळे हसायला लागले. म्हटलं काय झालं? अरे डायलॉग गलत बोला तुमने. बेटे विस्की और रॉक्स नहीं, तो अलग अलग नहीं. नहीं बोले विस्की ऑन रॉक्स ऐसा है. अच्छा. मग मी ते करेक्ट केलं. आणि प्रियंका राज्य नाट्य स्पर्धेमध्ये हिंदी जेव्हा तो डायलॉग बोलायची वेळ आली, देवाशिष असं मला सांगत. आणि त्याच नाटकात रंगीत आणि आटोपून आम्ही, मला वाटतं माझ्यासोबत भागवत होता तिवारी आणि संध्या राजूरकर, पांढरी साडी पांढरा ब्लाउज. आणि बंगाली असोसिएशन आमची प्रॅक्टिस आटोपली. 12:30 वगैरे वाजले होते. आम्ही पायी पायी निघालो 3 जण. पाठीमागे मोक्षधाम प्रेत जळत होतं. इकडनं बंगाली असोसिएशन मधलं नाटक प्रॅक्टिस आटोपून आम्ही निघालो. असं इकडनं एक कार आली, मी हात दाखवला, पाठीमागे प्रेत जळते, मी पांढऱ्या वेशात. तो कारवाला इतका घाबरला आणि बो पळाला. अरे बापरे, खूप मजेदार किस्सा. भागवत तिवारीनी ते सगळं त्याच्या ह्याच्यामध्ये टाकलं पण आहे. आणि बैद्यनाथ चौकापर्यंत आम्हाला पायी यावं लागलं. पण पांढरी साडी आणि पांढऱ्या ब्लाउजनी मला ते भूत समजले आणि कुणी लिप देत नव्हतं. मी आज आवर्जून उल्लेख करेन माझे गुरुवर्य किशोर कुलकर्णी यांचा. ते फार्सचे बादशाह आहेत. मी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणूनही होते आणि त्यांच्या याच्यात म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, NSCB, राज्य परिवहन महामंडळ जज म्हणूनही काम केलं आणि त्यांच्यासोबत नाटकातही काम केले. मी नेहमी सिरियस भूमिका केल्या होत्या, म्हणजे मारण्याच्या, लढण्याच्या, नाही तर रडण्याच्या. पण अल्बम कोमामध्ये माझ्या वाट्याला विनोदी भूमिका आली, ती डबल रोल. मी अशी डोक्यावर हात ठेवून बसलो, म्हटलं विनोदी भूमिका कसं? किशोरदा म्हणे चल कर. बेटा दा मैंने कभी ऐसा रोल नहीं किया है, कैसे करूं? दा म्हणे तू कर सकती है. आणि प्रियंका त्यांनी माझ्यातला विनोद जागवला आणि ती भूमिका आलं. खूप टाळ्या. पण मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करते. अत्यंत कठीण नाटक सविता दामोदर परांजपे, जे लिहिल्या गेलं कुणासाठी? रीमा लागू मॅडमसाठी. जसं पुरुष लिहिल्या गेलंय नाना पाटेकरांसाठी, तसं रीमा लागूसाठी नाटक ते लिहिलं. नागपुरातल्या 4-5 हिरोईननी नकार दिला. ते नाटक माझ्याकडे आलं. मी ते वाचलं. आत्मा परमात्मा मला ते काही मान्य नव्हतं, पण नाटकाची संहिता म्हणून एलवाय देशपांडेंनी ते डिरेक्ट केलं. त्याचे कथानक असे, 2 मैत्रिणी असतात, कुसुम आणि सविता. सविता प्रेम करते अशोकवर. ती साधारण असते दिसायला, पण कुसुम फार देखणी असते. आणि अशोक कुसुमला मागणी घालतो. माहित असतं की सविता प्रेम करते तरी पण. या दोघांचं लग्न होतं आणि त्याच रात्री सविता स्वतःला जाळून घेते. नाटक सुरू होतं. लग्नाला 14 वर्ष झाले आहे आणि कुसुमच्या नेहमीच अचानक पोटात दुखतं आणि तिच्या शरीरामध्ये सविता येते. सविता आली की ती मंगळसूत्र फेकून वेगच, म्हणजे ऍट अ टाइम 2 रोल. मी म्हटलं बापरे, आपल्याला जमेल का जमेल का? आले आमचे सुपुत्र, नावच संघर्ष. आई कसला विचार करते. म्हटलं अरे कठीण नाटक आलंय. त्यांनी ते नाटक वाचलं तेव्हा तो 10वीत गेला होता. कराई म्हणे मजा येईल म्हणे. ते नाटक मी केलं. सेक्सची डिमांड करते ती सविता आली की, कारण तिची ती इच्छा अतृप्त राहते म्हणून. आणि म्हणून कुसुम आणि अशोकला ती एकत्र येऊ देत नाही. असं ते म्हणजे न पटणारं कथानक आहे, पण अभिनयासाठी अप्रतिम. आता त्याच्यामध्ये एक प्रसंग असा होता की रीमा लागू सेक्सची डिमांड करतात. तिच्यावर उपचार करणाऱ्या विजयवर, डॉक्टर विजयवर. तर ते नाटक तेव्हा खूप गाजलं होतं.
अच्छा. रीमाताईंनी त्यांच्या पद्धतीने केलं, शेखर तांबडेंनी त्यांना दिग्दर्शन केलं, पण आपलं डोकं त्या सीनसाठी तयार झालं. अच्छा. मी म्हटलं एलवायजी हा सीन मला तुम्ही डायरेक्ट करू द्या. ते म्हणे कसं कराल तुम्ही? तेव्हा बापू चनाखेकर एक देव माणूस आहे, रंगवेडा रंगकर्मी अनिल चनाखेकर. अच्छा. ते म्हणले एलवायला देशपांडेंना की तिला करू द्या. मी सेक्सची डिमांड कशी केली? मी गीत गाया पत्थरोने हा सिनेमा पाहिला होता आणि तेव्हापासून राजश्रीबाईंच्या एक एक पोज आपल्या डोक्यात होती. अच्छा. हे नाटक 93 सालचे आहे, 1993 मध्ये केलेलं. तेव्हा मी खूप सडपातळ स्लिम वगैरे होते. मी छानपैकी गाऊन विकत घेतला पिंक कलरचा. त्या सीनला जरा सेक्सी मेकअप केला, डॉक्टरला मध्ये उभं केलं आणि त्याच्या भोवती फिरून फिरून 4 पोजेस घेऊन सेक्सची डिमांड केली. आणि वसंतराव देशपांडे हॉलमध्ये प्रेक्षकांनी 3 मिनिटं टाळ्या वाजवून त्या सीनला दाद दिली. अच्छा. आणि तेव्हापासून माझ्यातली दिग्दर्शिका पण जागी झाली. वा. मी बापू चनाखेकरांची आणि एलवाय यांची खूप आभारी आहे. अच्छा. म्हणजे आपल्या अभिनय आणि माझं काय म्हणणं आहे की झाकण्यात जी मजा आहे ती दाखवण्यात नाही. अगदी बरोबर. पण तुला सांगते तो सीन असं डोकं ठण 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 करायचो. तोही बसून जायचा बिचारा. मानसोपचार तज्ञ एजी ऑफिसला मला वाटतं विजय व्यवहारे नाव आहे त्याचं. अच्छा. असा मी माझ्या सहकलाकारांना खूप त्रास देते. अच्छा. प्रियंका जी, एक आठवण मला आवर्जून सांगावीशी वाटते. नक्कीच. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये माझ्या डोक्यामध्ये मी म्हटलं ना काही येतं तसं आलं. आणि भूषण कुमार उपाध्याय तेव्हा आयुक्त होते आणि किरण बेदींनी त्यांना रात्रीचं शिकवणं वगैरे असं ते सगळं जेलमध्ये सुरू केलेलं होतं. तर मी गेले, तिथे जाधव नावाचे होते, त्यांनी मला परमिशन दिली. मी म्हटलं 2 ऑक्टोबरला आपण कार्यक्रम करूया. अच्छा. त्यांनी त्या 400 बंदीजनांना बांधवांना माझ्यासमोर बसवलं. मी म्हटलं कुणाला नाटकात काम करायचंय का? काही हात वर आले, त्यांना बाहेर काढलं. कुणाला नृत्य करता येतं का? ते बाहेर काढले. कुणाला गाता येतं का? ते बाहेर काढले. आणि त्याच्यातून मी महिला पात्रविरहित एकांकिका बसवली. अच्छा. विनोद केळकर नावाचा एक बंदीजन 10 प्रकारच्या बासऱ्या वाजवायच्या. आता आपले सप्त संजरीवाले महाराज आहेत, सत्यपाल महाराज, पण हा पोरगा. आणि मग डान्सही कोणता? भांगडा. दिल करता हो यारा दिलदारा मेरा, तो नाही, यहू 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 तो वाला. अच्छा. आणि मग मेकअप वगैरे मीच, सगळं मीच. 2 ऑक्टोबरला तयारी करायला गेली. संघर्ष आला. याला मेकअप करते आई, त्याला मेकअप करते, तो आई जवळ असं तसं. आई म्हणे, तो मला म्हणाला आई मला तुला नमस्कार करू दे. म्हटलं काय झालं? एक भी मामा नाही था, मला भाऊ नाहीये, एकच बहीण आहे पाठची, मीनाक्षी तुळशीराम गणवी. म्हटलं मग काय झालं? तूने 35 डॉन मामा दे दिए. कारण सगळे हे होते ना, कैदी होते जन्मठेपेचे. पण त्यातल्या चंदन रंगारी नावाच्या कैद्यांनी 9 तुकडे केले होते आणि म्हणून तो जेलमध्ये होता. आणि मला हे माहितीये प्रत्येक माणूस हा कलावंत आहे आणि प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे. ज्यांनी आपल्या त्यावेळेच्या रागावर नियंत्रण मिळवलं तो माणूस राहिला आणि जो मिळवू शकला नाही तो गुन्हेगार झाला. चंदन रंगारीनी जेलमध्ये त्याच्याजवळ काहीही नसताना काय पेन्सिलनी फुलं काढून कविता करून मला दिली. तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे असं मी समजते. आणि ते लोक सगळे मला भेटायला येतात अजूनही. वा, फारच सुंदर आपल्या आयुष्यातील ही आठवण आहे. मला सांगा की अभिनयामध्ये 9 रस असतात, तर ते 9 रस कोणते आणि त्या 9 रसांचा परिचय आमच्या दर्शकांना आपण करून द्या. दर्शकांनो, सूर 7 आहेत, सारे गम पध निसा.
माझ्या जडणघडणीमध्ये कुमुदताई पावडे, रूपा कुलकर्णी, सीमा साखरे, लीलाताई चितळे या सगळ्यांचा, नलिनीताई लडके सिंहाचा वाटा आहे. आजही 3 जानेवारीला कुमुदताईंनी लिहिलेलं अन्यायाच्या परंपरेला हाणलाच तोडला जिता, स्त्रीमुक्तीच्या क्रांती देवते प्रणाम तुझला आता. रूपाताई कुलकर्णींनी याला चाल दिली आहे. आणि दर्शक हो, झोपेल्यांना जाग करायचं असेल तर भूपाळी चालत नाही, फटक्यांची चाल लागते. अगदी बरोबर, असं माझं म्हणणं आहे आणि रूपाताईंचंही म्हणणं आहे. म्हणून या शब्दांना रूपाताईंनी बघा असं कुरवायला नाही, गोंजारलं नाही, त्यांनी चाल दिली. अन्यायाच्या परंपरेला हाणलाच तोडला जिता, स्त्रीमुक्तीच्या क्रांती देवते प्रणाम तुझला आता, प्रणाम तुझला आता. हे सूर झाले. आता अभिनय. शांत, वीर, हास्य, अद्भुत, करुण, भयानक, रौद्र, शृंगार असे 9 रस आहे. आता मी नुसतं एक्सप्रेशन देते माझ्या चेहऱ्यावरून. ओके, दर्शक तुम्ही ओळखायचे मी कोणता रस केला ते ओळखणार का? आंब्याचा नको, लिंबाचा नको, ठीक आहे, तुम्ही ओळखायचं नक्कीच. बरं, हा तुमच्याजवळ ठेवा लागल्यास. आमचे गिरीश ओके मोठा नाट्य कलावंत आहे. आणि हो, सगळ्यात पहिले विलास उजवणे या नागपूरच्या कलावंताला मी आदरांजली देते. कालच त्यांचं दुःखद निधन झाले. नागपूरचंच आहे आणि मुंबई त्यांनी चित्रपट, TV मालिका खूप गाजवल्या आहेत. आता वळूया रसांकडे. मोसम जरी आंब्यांचा असला तरी शंखनादच्या स्टुडिओमध्ये शंखच आहे, शंखाचाच नाद आहे. आणि हा नाद पण मला आवडतो, कारण जाग करायचं असेल, जनजागृती करायची असेल, लोक प्रबोधन करायचं असेल तर थाया चालत नाही, चिपळ्या चालत नाही, चालतो शंखनाद. आणि शंखनादनी तो स्वीकारलेला आहे. म्हणून सगळ्यात पहिले शंखनादचं संयोजकांचं, निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं मी आभार मानते. आणि आता आपल्याला रसाकडे घेऊन जाते. गिरीश ओक आपल्या नागपूरचा महान कलावंत, त्याचं वाक्य मी तुम्हाला म्हणून दाखवते, ते पण 9 रसात. शंखनादच्या दर्शकांनो, माननीय विठ्ठल घोडे या लेखक, साहित्यिक, कवी, दिग्दर्शकाला मी हे 9 रस अर्पण करतेय. सगळ्यात पहिले आंबे 3 प्रकारचे असतात, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. हा होता वीर रस. आंबे 3 प्रकारचे असतात, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. ओळखला ना? हा होता शांतरस. आंबे 3 प्रकारचे असतात, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. हा होता अद्भुत. आंबे 3 प्रकारचे, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. आंबे 3 प्रकारचे असतात, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. हा होता भयानक. आंबे 3 प्रकारचे, काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. हा होता बिभत्स. आंबे 3 प्रकारचे असतात,
हा करुण. आंबे 3 प्रकारचे असतात. काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. हा होता रौद्र. आणि आता 9वा. आंबे 3 प्रकारचे असतात. काही हिरवे, काही पिवळे, तर काही लाल असतात. नमस्कार. संपले 9 रस. माझं जे प्रश्न होतं की तरुणांना आपण काय संदेश द्याल? तरुणांना काय संदेश देणार? आपल्या नागपूरचा जर विचार केला, आपल्याला फार मोठे लागले आहेत दार्वेकर मास्तर, गणेश नायडू, रंजना पाठक, आकाशवाणीच्या सुहास लाडकर मॅडम, अनुराधा जोशी, किंवा झाडीपट्टी रंगभूमीला पण आपण विसरता कामा नये. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा. सलीम शेख आज ताकदीनं नवीन नवीन विषय घेऊन, देवेंद्र बेलणकर, नरेश गडेकर सगळेजण काम करतात आहे. इकडे रूपा मोरे आहे, किंवा नकलाकार संगीता ढोबळे टेकाडे पण छान काम करते. पल्लवी जीवनतारे एकपात्री नाट्यप्रयोगामध्ये आहे. संजय जीवने, वंदना जीवने, साची जीवने, सगळे जण काम करतात आहे. संजय भाकरेबद्दल काय बोलायचं बाबा. संजय पेंडसेंच्याही नाटकात मी कामं केली आहेत. झाडीपट्टी रंगभूमीला धुळे जे आहेत विजय भाऊ आणि बाबा यांच्या आईनं रंगभूमी गाजवली आहे. अशी सारी आपल्याला दमदार पार्श्वभूमी असताना माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, जे वाटतं ते करा, पण प्रामाणिकपणे करा. चोरी करू नका आणि स्वतःशी प्रतारणा करू नका. आर यू रेडी? आणि त्याचं थोडंफार प्रशिक्षण घ्या. स्वतःला विचारा की मी अभिनय करू की काय करू. वाटतं कोणी म्हटलं म्हणून करू नका. स्वतःच्या मनाला विचारा आणि सकारात्मकता आणि राष्ट्रप्रेम असू द्या. संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिलाय, तोच मंत्र आपल्याला साऱ्या जगामध्ये पुढे नेणार आहे. तेव्हा स्वतःही खूप मोठे व्हा, समाजाला करा, परिवाराला करा आणि देशालाही करा, हीच तुम्हाला विनंती. मॅम, खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला फार सुंदर आपण संदेश दिलात. आपण शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.